हॅलो फ्रेंड्स, आज आपण महाराष्ट्र हिस्ट्री टोटल रीड करूया. यामुळे आपलं रिव्हिजन होईल फास्टमध्ये. तसं हिस्ट्रीमध्ये म्हणजे कन्सेप्ट वगैरे क्लिअर करण्याची काही गरज नसते. फक्त हिस्ट्री ते इतिहास असतो. ओके, फक्त घटना कधी झाल्या आणि त्यामागचं रिझन कोण होतं, कोणी स्थापन केली, कोणती संघटना, ह्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आणि ते रिपीट आपण जर ऐकलं किंवा रीड केलं तर आपल्या लक्षात राहून जातं. ओके, त्यामुळे आपण फक्त रीड करतोय. ह्या लोकसेवा अकॅडमीच्या नोट्स आहेत. माझ्यासाठी मला तरी अतिशय चांगलं वाटलं, त्यामुळे मी ह्या नोट्स रीड करते. ओके, सो लेट स्टार्ट. सर्वात पहिल्यांदा बघू महाराष्ट्रातील समाजसुधारकांची माहिती. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल. यांचा जन्म झाला होता 11 एप्रिल 1827मध्ये आणि मृत्यू झालेला आहे 28 नोव्हेंबर 1890मध्ये. यांचं शिक्षण बघा, आता शिक्षणमध्ये प्राथमिक शिक्षण कुठं झालं होतं, पंतोजीच्या शाळेमध्ये झालं होतं. आणि माध्यमिक शिक्षण हे स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये झालं होतं. इंग्रजी शाळा होती ती पुण्यामधली. आणि उर्दू शिक्षक त्यांचे गफ्फार बेग मुन्शी होते. ख्रिस्ती धर्म उपदेशक होते लेजिट साहेब. ओके, त्यांना म्हणजे शिक्षणामध्ये मदत केली होती. महात्मा फुले यांचे प्रेरणास्रोत कोण कोण होते, तर थॉमस पेन लिखित बुक होतं राईट्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिझन. या पुस्तकांचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावरती होता. संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, मार्टिन लुथर किंग यांच्या जीवनचरित्रांचा पण प्रभाव महात्मा फुले यांच्यावर दिसून येतो. आता विविध संस्था स्थापन कोणत्या कोणत्या केल्या ते पाहू आपण. 3 ऑगस्ट 1848मध्ये भारतातली पहिली मुलींची शाळा नेटिव्ह फिमेल स्कूल ही स्थापन केली होती. दादासाहेब भिडे यांचा वाडा होता बुधवार पेठेमध्ये पुण्यामध्ये, तिथे करण्यात आली होती नेटिव्ह फिमेल स्कूल स्थापना. आणि प्रेरणा कोणाची होती, तर अहमदनगर मिशनरी स्कूलमधून प्राचार्य होत्या मिस फरार. ओके, यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली होती पहिल्यांदाच म्हणजे पहिली मुलींची शाळा स्थापन करण्यासाठी. ती कधी स्थापन केली होती, 3 ऑगस्ट 1848मध्ये. मुलींसाठी पहिली शाळा काढता यावी म्हणून कोणत्या कोणत्या लोकांनी सहकार्य केलं होतं महात्मा फुले यांना, तर तात्यासाहेब भिडे, हे नाव पण लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कोणी कोणी त्यांना सहकार्य केलं होतं, तात्यासाहेब भिडे, सदाशिव गोविंद हाटे, सखाराम यशवंत परांजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर, जगन्नाथ सदाशिव हाटे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गवंडे, बापूसाहेब मांडे, केशव बावळकर हे लोक होते त्यांना सहकार्य करणाऱ्यांमध्ये. 1951मध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा नानापेठ पुणे येथे सुरू केली होती, पण ब्राह्मणांचा त्यामुळे विरोध होता त्या शाळेला आणि त्यामुळे ती बंद पडली होती 1951मध्ये. ओके, नंतर मुलींची शाळा सुरू झाली 1851मध्ये जुलैमध्ये. इथे 1851 पाहिजे होतं. ओके, 1951 नाही, तिथे 1851 पाहिजे होतं. ओके, इथे थोडंसं क्लिअर करा, इथं 1851 पाहिजे होतं. ओके, आता मुलींची शाळा जी 1851 जुलैमध्ये आप्पासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यामध्ये बुधवार पेठेमध्ये पुण्यामध्ये सुरू झाली होती, पण आर्थिक सहाय्य मिळालं नव्हतं म्हणून ती बंद पडली होती. सदाशिव गवंडे, सखाराम परांजपे, केशवराव बावलकर यांच्या मदतीने पुन्हा सुरू करण्यात आली होती. ओके, 1851मध्ये सप्टेंबरमध्ये रास्तापेठेत मुलींची दुसरी शाळा सुरू केली त्यांनी 1851 कुठे, तर रास्तापेठेमध्ये. ओके, 1852मध्ये मुलींची तिसरी शाळा सुरू केली होती वेताळपेठेमध्ये. पहिली शाळा कुठे होती, भिडेंच्या वाड्यामध्ये होती बुधवार पेठेमध्ये पुण्यामध्येच. दुसरी शाळा 1851ला रास्तापेठेमध्ये होती आणि तिसरी शाळा जी होती 1852मध्ये वेताळपेठेमध्ये. आणि 1852मध्ये म्हणजे 1852 मेमध्ये अस्पृश्यांसाठी शाळा काढली होती वेताळपेठेमध्ये त्यांनी. गुराजी आप्पाजी चांभार व गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षक या शाळेमध्ये होते. अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करण्यासाठी यांचं सहकार्य त्यांना लाभलं होतं. सदाशिव बल्लाळ गवंडे, वामन प्रभाकर भावे, सखाराम यशवंत परांजपे, विनायक बापूजी भांडारकर आणि मोरो विठ्ठल वाळवेकर हे लोक होते त्यांना सहकार्य करणारे. अस्पृश्यांच्या शाळेतील इतर शिक्षक कोण कोण होते, विष्णू मोरेश्वर, रामचंद्र मोरेश्वर, राघव सकुराम, विनायक गणेश, केशव त्र्यंबक, धोंडो सदाशिव, गणू राघोजी, ज्ञानू शिवजी. ओके, ही नावे पण लक्षात ठेवूया. अस्पृश्य व स्त्री शिक्षणासाठी मदत दक्षिणा प्राईज फंडद्वारे ब्रिटिशांकडून त्यांना मिळत होती. महार मांग आदी लोकांनी विद्या शिकवण्यासाठी मंडळी स्थापन केली होती 1853मध्ये. 1855मध्ये पहिली प्रौढशाळा रात्रशाळा होती ती स्थापन करण्यात आली होती. 1855ला पहिली प्रौढशाळा. 1858मध्ये अनाथ बालिकाश्रम स्थापन केलं होतं. 1863मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं होतं.
आपल्या घरातच त्यांनी ते स्थापन केलं होतं बालहत्या प्रतिबंध गृह. भारतातील अशा प्रकारचं पहिलंच गृह होतं. अनाथ मुलांचे संगोपन, बालकांची हत्या रोखण्यासाठी विधवांना आधार म्हणून स्थापना करण्यात आली होती. हे गृह स्थापन करण्यासाठी मदत कोणाकोणाची भेटली होती त्यांना, तर गोपाळ हरी देशमुख, ज्यांना की आपण लोकहितवादी म्हणून ओळखतो, लाल शंकर भांडारकर, बाबा परमानंद, उमाशंकर तुकाराम पडवळ आणि महादेव गोविंद रानडे यांची मदत मिळाली होती त्यांना. आता सत्यशोधक समाज बघू. याची स्थापना झाली होती बघा 1873 मध्ये, सप्टेंबर 1873. सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य काय होतं? सर्वसाक्षी जगतपती त्याला नगोच मध्यस्थी. या म्हणजे सत्यशोधक समाजावरती भरपूरदा क्वेश्चन्स विचारलेले आहेत आयोगाने, त्यामुळे हे लक्षात ठेवावं लागेल. स्थापना झाली होती 1873 मध्ये. ब्रीदवाक्य काय होतं? सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. स्त्री शूद्र यांना साक्षर करणे, ब्राह्मणांच्या पिळवणुकीपासून सोडवणे आणि उद्देशाने स्थापन करण्यात आली होती. या उद्देशाने सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला होता. 1876 मध्ये कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी स्थापन करण्यात आली होती. 1877 मध्ये व्हिक्टोरिया अनाथ आश्रम डॉक्टर शिवप्पा यांच्या मदतीने दुष्काळ पीडितांसाठी स्थापन केलं होतं. 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशन नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलं होतं. 1884 मध्ये ही भारतातील पहिली मजदूर संघटना होती. मुंबईमध्ये स्थापन करण्यात आली होती बॉम्बे मिल हँड असोसिएशन 1884 ची. महात्मा फुले यांनी स्थापनेसाठी मदत केली होती. उद्देश काय होता? गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवणे. 1884 मध्ये दीनबंधू सार्वजनिक संस्था स्थापन करण्यात आली होती आणि 1852 मध्ये पुन्हा लायब्ररी हे दलितांसाठी पहिलं वाचनालय होतं. स्त्रियांसाठी असलेल्या शाळेचे कार्यकारी मंडळ बघू. हे कार्यवाहक कोण होतं? जगन्नाथ सदाशिव हाटे होते. सदस्य होते अण्णा सहस्त्रबुद्धे, केशव भवाळकर, विष्णू भिडे, बापूरावजी मांडे, विष्णूशास्त्री पंडित आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करण्यात आलं होतं. 1848 मध्ये मराठा जातींच्या मुलांसाठी शाळा स्थापन केली होती बुधवारपेठेमध्ये. ही शाळा स्थापन करण्यासाठी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य लाभलं होतं? जगन्नाथ सदाशिव हाटे आणि सदाशिव बल्लाळ गवंडे. ओके. आता त्यांच्या काळामध्ये संप, आंदोलने आणि पुढाकार कोणत्या गोष्टीमध्ये घेतला होता बघू. पुण्यामध्ये गोखले बागेमध्ये पहिला पुनर्विवाह घडून आणला होता 8 मार्च 1864 मध्ये. केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी नाव्यांचा संप घडून आणला होता 1865 मध्ये. तळेगाव, ढमढेरे आणि ओतूर या गावामध्ये. ओके. तळेगाव, ढमढेरे गाव आणि ओतूर या गावामध्ये नाव्यांचा संप घडून आणला होता 1865 मध्ये. पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला होता 1868 मध्ये. भटजीशिवाय पहिला विवाह 1873 मध्ये करण्यात आला होता. खतफोडीचे बंड झाले होते 1875 मध्ये अहमदनगर, जुन्नर, पुण्यामध्ये. ओके. अहमदनगरमधील जुन्नर तालुक्यामध्ये पुणे विभागामध्ये येतं. सावकारशाही विरुद्ध हे बंड सुमारे 2 वर्ष चाललं होतं. खतफोडीचं बंड हे 2 वर्ष चाललं होतं. सावकारशाही विरुद्ध होतं. ओके. आता ग्रंथरचना बघू त्यांची. तृतीय रत्न हे नाटक त्यांनी 1855 मध्ये मध्यवर्ती कल्पना ब्राह्मणी मूर्तीपूजेवर आधारित होतं. अखंडादी काव्यरचना ब्राह्मणांचे कसब, कुणबी, माळी, महार, माग यांना अर्पण होते. ब्राह्मणांचे कसब. प्रस्तावना बाबा पद्मनजी यांनी. ब्राह्मणांच्या कसबमध्ये जी म्हणजे ब्राह्मणांचं कसब जे बुक होतं त्याच्यामध्ये प्रस्तावना कोण लिहिली होती? बाबा पद्मनजी यांनी लिहिली होती. शिवाजी महाराजांचा पोवाडा स्वतःचा उल्लेख त्यांनी कुळवाडी भूषण असा केला होता या पोवाड्यामध्ये आणि बाबा पद्मनजी यांनी सहकार्य केलं होतं त्यासाठी. विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी पोवाडा. गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्यांना समर्पित केला होता आणि दुसऱ्या भागामध्ये ज्योतिरावांचा जाहीरनामा होता. अस्पृश्यांची कैफियत हे पण बुक त्यांनी लिहिलं. शेतकऱ्यांचा असूड, इशारा, सत्सार भाग 1 भाग 2. ब्राह्मण व प्रार्थना समाजावर टीका होती या सत्सारमध्ये. ओके. सार्वजनिक सत्यधर्म यामध्ये मदत कोणी केली होती? सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर आणि याचा उल्लेख नीतिधर्माचा अमरकोश असा केला जातो. सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचा नीतिधर्माचा अमरकोश. या ग्रंथाला मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा असंही म्हणतात. प्रकाशन केलं होतं मृत्यूनंतर करण्यात आलं होतं त्यांचं प्रकाशन. ओके. महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशन झालं होतं आणि विश्वकुटुंबवाद याच्यामध्ये स्पष्टीकरण केलं होतं. ओके. इथं त्यांचं बघू आता. नेमबाजी व दणपट्टा, तलवार, बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण महात्मा फुले यांनी लहुजी बुवा मांग, ओके, हे साळवे होते, लहुजी बुवा मांग यांच्याकडून घेतलं होतं. स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून कार्य केलेलं आहे. महात्मा फुलेंना मारण्याचा प्रयत्न केला होता नामदेव शेंडे आणि धोंडीबा कुंभार यांनी. धोंडीबा कुंभार यांनी वेदाचार हे पुस्तक लिहिलेलं आहे.
रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1869 करण्यात आला होता. महात्मा फुलेंनी केला होता. पुणे नगर परिषदेमध्ये सदस्य बनले होते 1882 महात्मा फुलेंच्या प्रेरणेने दीनबंधू साप्ताहिक चालू झालं होतं. कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं होतं आणि सत्यशोधक विचारांचा प्रचार या मासिकेद्वारे केला जात होता. 1875 न्यायाधीश मगो रानडेंनी आयोजित केलेल्या स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मिरवणुकीस संरक्षण दिलं होतं. महात्मा फुलेंच्या शाळेतील 14 वर्षांच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध होता. धार्मिक स्थितीवर आधारित होता तो. तो निबंध 14 वर्षाच्या मुक्ताईने लिहिला होता. महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट घेतली होती महात्मा फुलेंनी बघा युवराज ड्यूक ऑफ कॅनॉटची 1888 1888 युवराज ड्यूक ऑफ कॅनॉटची. महात्मा फुले विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे टीकाकार होते. त्यांनी मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तामिळ, गुजराती भाषा येत होत्या. विद्येविना अनर्थ हे त्यांचे प्रामुख्याने गाजलं होतं वाक्य. पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फल उद्यान शास्त्र, वनसंरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथमच फुलेंनी मांडल्या होत्या. हंटर कमिशन 1882 आलं होतं. शिक्षणाबाबत होतं हे आयोग आणि या आयोगासमोर त्यांनी साक्ष दिली होती. त्यांनी काय म्हटलं होतं, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं. 12 वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं केलं पाहिजे. शेतीचं प्राथमिक ज्ञान शिक्षकांना दिलेलं असावं. महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी कोणी दिली होती बघा, यांच्या कार्याचा गौरव म्हणून दिली गेली होती महात्मा ही पदवी. आणि कोणी दिली होती, कोळीवाडा हॉलमध्ये मुंबईमधल्या जनतेने दिली होती. कोळीवाडा हॉल, मांडवी, मुंबई येथे 11 मे 1888 देण्यात आली होती. 16 नोव्हेंबर 1852 ब्रिटिशांकडून सामाजिक कार्याबद्दल विश्रामबाग वाड्यामध्ये सत्कार करण्यात आला. कोणी केला होता, कॅन्डींनी केला होता. गव्हर्नर होता तो मुंबईचा. 1888 राणी व्हिक्टोरियाच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमामध्ये पारंपरिक पोशाखात ते उपस्थित होते आणि त्यांचा गौरव आधुनिक भारताचे पहिले समाजक्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांनी केला होता. आधुनिक भारताचे पहिले समाजक्रांतिकारक कोणी म्हटलं होतं त्यांना, विनायक दामोदर सावरकर यांनी. द ग्रेट मार्टिन लुथर असं त्यांना राजश्री शाहू महाराजांनी म्हटलं होतं. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन सयाजीराव गायकवाड यांनी म्हटलं होतं. आणि खरा महात्मा असा महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं महात्मा फुलेंना. आता पाहू आपण राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल माहिती. यांचा जन्म झाला होता 26 जून 1874 आणि मृत्यू झालेला आहे 6 मे 1922 जन्मदिन यांचा सामाजिक न्याय दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. यांचं मूळ नाव काय होतं, यशवंतराव जयसिंगराव घाडगे. आणि कोल्हापूर संस्थानाची स्थापना त्यांनी 1708 केली होती महाराणी ताराबाईद्वारा. 1884 यशवंतरावास श्रीमंती आनंदीबाई महाराज यांनी दत्तक घेतलं होतं. म्हणजे आनंदीबाईंना मुलगा नव्हता म्हणून राजश्री शाहू महाराजांना त्यांनी दत्तक घेतलं होतं आणि त्यांचं शाहू असं नामकरण केलं होतं. अगोदर नाव काय होतं, यशवंतराव होतं. यांचं शिक्षण बघू, प्राथमिक शिक्षण यांचं 1885 ते 1889 झालेलं. राजकोट येथील राजपुत्रांसाठी असलेल्या महाविद्यालयामध्ये झालं होतं. मार्गदर्शन यांना प्रिन्सिपल मॅकनॉटन यांचं मिळालं होतं. मार्गदर्शन कोणाचं मिळालं होतं, शाहूंना प्रिन्सिपल मॅकनॉटन यांचं. इतर शिक्षक कोण कोण होते, कृष्णाजी गोखले, हरिपंत गोखले, बुवासाहेब इंगळे. 1890 ते 94 धारवाड येथील स्टुअर्ट मिटफर्ड फ्रेजर या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतलं होतं. फ्रेजरच्या मार्गदर्शनाखाली. आणि केशवराव गोखले, रघुनाथ सबनीस हे पण त्यांचे शिक्षक राहून गेले. त्यांचं उच्च शिक्षण हे राजकोटला झालं होतं. राज्याभिषेक त्यांचा 2 एप्रिल 1894 वयाच्या 20व्या वर्षी झाला होता राज्याभिषेक. गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांनी राजकारभाराची सूत्रे शाहूंना बहाल केली होती. तेव्हा उपस्थित कोण कोण होतं, उपस्थिती बघा, राघव भांडारकर, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर. डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे करण्यात आलं होते, ते उपस्थित होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे भांडारकर, गोखले आणि आगरकर उपस्थित होते राज्याभिषेकच्या वेळेला. लोकमान्य ठिकाणी शाहूंना अभिनंदनपर एक लेख लिहिला होता, करवीर क्षेत्री राजकीय कपिलषष्ठीचा योग असा केसरीमध्ये लेख लिहिला होता. करवीर क्षेत्री राजकीय कपिलषष्ठीचा योग पहिला जाहीरनामा घोषित करण्यात आला होता. त्यामध्ये प्रजेच्या सुखाची आणि कल्याणाची वृद्धी हेच ध्येय असल्याचे सांगितलं होतं. सामाजिक कार्य काय होतं शाहूंजींचं बघू आपण. 1894 राजप्रतिनिधी मंडळ बरखास्त करून त्या जागी प्रशासन मंडळ स्थापन केलं होतं. पन्हाळगडावरील जंगलातील आदिवासींचं पुनर्वसन करण्यात आलं होतं. जंगल संरक्षण व तेथील रहिवाशांना सूट यासाठीचे वटहुकूम जारी केले होते. भास्करराव जाधव यांची सहाय्यक सरसुबा म्हणून नेमणूक केली होती. सर्वोच्च पदावर बहुजन वर्गाला मोठी पदे बहाल करण्यात आली होती. राधाबाई उर्फ रखमाबाई केळवकर 1895 यांच्याबद्दल बघू आपण. स्त्री शिक्षण खात्यामध्ये अधीक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली होती. कोणाची, रखमाबाई केळवकर. यांचंच नाव काय होते, राधाबाई.
कृष्णाबाई केळवळकर यांची कोल्हापूर संस्थानातील दवाखान्यामध्ये डॉक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. या हिंदू लेडी म्हणून प्रसिद्ध होत्या. ओके, कोणत्या नावाने प्रसिद्ध होत्या? हिंदू लेडी या नावाने प्रसिद्ध होत्या रखमाबाई केळवळकर. ओके, कृष्णाबाई केळवळकर. व्हिक्टोरिया लेपर असायलम 1897 शेंडा पार्क येथे महारोग्यांसाठी स्वतंत्र वसाहत निर्माण करण्यात आली होती. मागास जाती जमातींना नोकरीमध्ये 50% जागा राखीव ठेवली होती. घोषणा झाली होती 26 जुलै 1902 आणि जाहीरनामा करवीर गॅझेटमधून प्रसिद्ध केला होता. अशा प्रकारचा आरक्षण देणारा पहिलाच राजा होता. खालील वृत्तपत्रांनी या घोषणेचा निषेध केला होता. कोणी कोणी निषेध केला होता? जेव्हा त्यांनी मागास जाती जमातींना 50% जागा राखीव दिल्या बघा ही नावे. केसरी वृत्तपत्राने, कल्पतरू, नेटिव्ह ओपिनियनमधून पण त्यांना विरोध झाला होता आणि प्रेषक नावाच्या वृत्तपत्रामधून पण. केसरी, कल्पतरू, नेटिव्ह ओपिनियन आणि प्रेषक. पाटबंधारे खाते निर्माण 1902 करण्यात आलं होतं. सत्यशोधक समाज त्यांनी 1911 जानेवारीमध्ये हा श्रावण प्रणीत होता. ओके, श्रावणकडून झालेला सत्यशोधक समाज स्थापन 1911 जानेवारीमध्ये. ओके, आणि याचे अध्यक्ष कोण होतं? भास्कर जाधव होते. कोल्हापूर प्रमुख होते बाबूराव कदम. त्यांनी फारसी पारधींसाठी मोफत घरकुल योजना 1912 सुरू केली होती. विधवा पुनर्विवाह कायदा 1916 साली संमत करण्यात आला होता. विधवा पुनर्विवाह कायदा 1916चा. 1917 त्याला अंमलबजावणी पण करण्यात आली होती. आर्य समाजाबद्दल बघू. याची शाखा कोल्हापूरमध्ये स्थापन करण्यात आली होती श्रावणकडून 1918. राजाराम कॉलेज, राजाराम हायस्कूल, ट्रेनिंग हायस्कूल, पाटील आणि तलाठी क्लास या संस्था आर्य समाजाच्या ताब्यामध्ये देण्यात आल्या होत्या. 1926 या सगळ्या संस्था पुन्हा परत घेतल्या होत्या. कर्नल वूड हाऊस अनाथालय स्थापन केलं होतं. संस्थानामध्ये बलुतेदारी पद्धत त्यांनी बंद केली होती 1918. आंतरजातीय विवाहाला कायदा त्यांनी 1918चाच आहे तो. हिंदू व जैन यांच्यातील मिश्र जाती विवाह मान्यता 1919. घटस्फोट कायदा 1919चा. कुलकर्णी वतन नष्ट झाली होती 1918 आणि अंमलबजावणी झाली होती 1918 जुलैमध्ये. आणि त्या जागी पगारी तलाठ्यांची नेमणूक करण्यात आली होती. गावामध्ये शेतजमिनीच्या नोंदी ठेवत असत. दलितांवर कोणत्याही कामाची सक्ती न करणे व त्यांच्या जमिनी परत करण्यासाठी जाहीरनामा 1918 काढला होता. गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या जातींची हजेरी माफी केली होती 1918 आणि आदेश लागू केला होता 3 ऑगस्ट 1918. गुलामगिरी नष्टसाठी प्रयत्न केले होते. सरकारी आणि निमसरकारी खात्यांमध्ये अस्पृश्यांना प्राधान्य देण्याचा आदेश दिला होता. महार वतन खालसा 25 जून 1918. आंतरजातीय आणि आंतरधर्मी विवाह कायदा त्यांनी 1919ला लागू केला होता. आंतरजातीय आणि आंतरधर्मी विवाह कायदा. या कायद्यानुसार पुरुषांचं विवाह योग्य वय काय केलं होतं? 18 वर्ष आणि स्त्रियांचं वय होतं 14 वर्ष. स्त्री अत्याचार प्रतिबंधक व घटस्फोट मान्यता कायदा 1919चा आहे. अस्पृश्यता न पाळण्याचा जाहीरनामा 3 जाहीरनामे खालील ठिकाणी लागू करण्यात आले होते. महसूल न्याय खात्यामध्ये, शिक्षण खात्यामध्ये आणि धर्मार्थ दवाखान्यांमध्ये. सर्व सार्वजनिक आणि सरकारी ठिकाणी अस्पृश्यांसाठी खुली केली गेली. ओके, 1919 संस्थानामध्ये कोणीही अस्पृश्यता पाळू नये असा आदेश पण दिला होता. देवदासी निर्मूलन कायदा 1920चा. हिंदू वारसा हक्क. वेठबिगारी बंद करण्याचा आदेश 1920चाच आहे. वेठबिगारी आणि देवदासी निर्मूलन. त्यांचं शैक्षणिक कार्य बघू आपण. सर्व जाती जमातीसाठी विद्यार्थ्यांचे पहिले वसतिगृह 1896 पन्हाळा येथे सुरू केलं होतं. या वसतिगृहाचे 1901 साली रूपांतर व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगमध्ये करण्यात आलं होतं. ओके, सर्व जाती जमातीसाठी विद्यार्थ्याचं पहिलं वसतिगृह म्हटलं तर 1896 आणि त्याचंच रूपांतर 1901 व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगमध्ये करण्यात आलं होतं. पहिले विद्यार्थी कोण होते व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगचे? PC पाटील होते. ओके, PC पाटील हे पहिले विद्यार्थी होते. 1901 व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग स्थापन केलं. त्याचं अगोदरचं नाव काय होतं? सर्व जाती जमातीसाठी पहिलं वसतिगृह 1896 स्थापन करण्यात आलं होतं. अस्पृश्यांना रात्रशाळांना मान्यता दिली होती 1906. चांभार व ढोर या जातीमधील मुलींच्या शाळेस मंजुरी 1907. अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृह 1908चं. हे खूपदा विचारलं बघा. मिस क्लार्क वसतिगृह 1908चं. अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीमध्ये विद्याप्रसारक मंडळी 1908मध्येच. सहकार्य भास्करराव जाधव आणि महादेव डोंगरे यांनी केलं होतं. अस्पृश्यांना सर्व प्रकारचं शिक्षण मोफत आदेश देण्यात आला होता 1911. शिष्यवृत्ती पण जाहीर करण्यात आली होती. पाटील स्कूल 1912. संस्थानात प्रत्येक गावामध्ये शाळा स्थापन करण्याचा आदेश 1913. सत्यशोधक शाळा धार्मिक विद्येचे प्रशिक्षण 1913 साली स्थापन केली गेली. प्रमुख होते विठ्ठलराव डोणे. ओके, प्राथमिक शाळेमध्ये फी माफ 1917. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत त्यांनी 7 ते 14 वयोगटातील मुलांना शाळेमध्ये पाठवणं बंधनकारक करण्यात आलं होतं. 1000 रुपयाची शिष्यवृत्ती पण जाहीर करण्यात आली होती.
अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद करून टाकल्या होत्या 1919मध्ये आणि सर्व जाती धर्मांच्या मुलांना प्रवेश करण्यात आला होता. वेदोक्त प्रकरण घडले बघा 1899मध्ये. ओके, या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं तर भटजी क्षत्रियांसाठी असलेल्या वेदोक्त मंत्राऐवजी अस्पृश्यांसाठी असलेले पूर्णोक्त मंत्र म्हणत होते आणि यास शाहू महाराजांनी विरोध केला होता. पण भटजींनी वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार दिला होता. शाहू महाराज पंचगंगा नदीवर स्नानास गेले होते तेव्हा हे प्रकरण घडलं होतं. म्हणजे शाहू महाराज नदीवर स्नान करत असताना जेव्हा भटजी क्षत्रिय होता ते त्यांनी नाही का जे मंत्र म्हणू लागले होते पूर्णोक्त मंत्र, इथं म्हणजे कोणतं त्यांना सांगितलं की हे पूर्णोक्त मंत्र म्हणतात, तेव्हा शाहूंच्या लक्षामध्ये आलं होतं आणि त्यांनी विचारलं त्याचं कारण, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही क्षत्रिय नाही आहे. हे प्रकरण घडलं होतं 1899मध्ये. शास्त्र जगद्गुरू पीठ 1920मध्ये स्थापन करण्यात आलं होतं आणि सदाशिवराव पाटील यांची शास्त्र जगद्गुरू म्हणून नेमणूक करण्यात आली होती 1920मध्ये. आता त्यांना सन्मान कोणता मिळाला शाहूंना बघू आपण. 1895मध्ये राणी व्हिक्टोरियाकडून नाईट्स ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया हा किताब बहाल केला होता. 1900मध्ये राणी व्हिक्टोरियाकडून महाराजी पदवी मिळाली होती. महाराजी पदवी त्यांना व्हिक्टोरियांकडून भेटली. ओके, 1900मध्ये. 1902मध्ये कॅम्ब्रिज विद्यापीठाकडून त्यांना LLD ही पदवी मिळाली, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचा गौरव म्हणून. 1902मध्ये रॉयल एशियाटिक सोसायटी लंडनमधून विशेष निमंत्रण मिळालं होतं. 1902मध्येच इम्पिरियल इन्स्टिट्यूट लंडनने सन्मान केला होता. रॉयल ॲग्रिकल्चरल सोसायटी सभासदत्व मानचिन्ह दिलं गेलं. 1902मध्ये युवराज प्रिन्स ऑफ वेल्सकडून त्यांना शाही निमंत्रण मिळालं होतं. 1903मध्ये ड्यूक ऑफ कॅनॉटकडून ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल व्हिक्टोरियन ऑर्डर अशी पदवी लाभणारे ते पहिलेच भारतीय संस्थानिक होते. कोणती पदवी मिळाली त्यांना? ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल व्हिक्टोरियन ऑर्डर. ओके. 1911मध्ये सम्राट पंचम जॉर्ज यांच्या सन्मानार्थ आयोजित दिल्ली दरबारामध्ये नाईट ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर हा किताब देण्यात आला होता. अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषदेमध्ये 1919 कानपूरला भरली होती आणि या परिषदेमध्ये त्यांना राजश्री ही पदवी मिळाली. ओके, यावरती पण क्वेश्चन येऊन गेला की त्यांना राजश्री पदवी कधी मिळाली, तर त्यांना अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषद भरली होती 1919मध्ये कानपूरमध्ये, तेव्हा त्यांना राजश्री ही पदवी मिळालेली आहे. त्यांच्याबद्दल इतर पण महत्त्वाचं पाहू काही महत्त्वाच्या घटना. 1907 साली भोगावती नदीवर महाराणी लक्ष्मी तलाव बांधला होता आणि लक्ष्मी तलाव. संस्थानातील ब्रिटिश प्रतिनिधी कर्नल रे होते तेव्हा. ताई महाराज प्रकरणी टिळक यांच्यासोबत भेट दिली होती त्यांनी 18 ऑगस्ट 1901मध्ये. गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टनने कोल्हापूरला भेट दिली होती. करवीर संस्थानाचे पहिले रेसिडेंट होते कर्नल FW वुडहाऊस. अस्पृश्य आणि मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीसाठी जनरल चेम्सफोर्ड यांची भेट घेतली होती. गव्हर्नर जॉर्ज लाईट यांनी कोल्हापूरला भेट दिली होती. पाटील स्कूल आणि तलाठी स्कूलची स्थापना 1919मध्ये करण्यात आली होती. छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यातील सहकार्य वेदोक्त प्रकरण आणि ताई महाराज प्रकरणामुळे कमी झालं होतं. म्हणजे दोघातला जे संबंध होता चांगला, तो संबंध या वेदोक्त प्रकरणामुळे आणि ताई महाराज प्रकरणामुळे कमी झाला होता. छत्रपती शाहू महाराजांनी काढलेलं पहिलं वसतिगृह होतं मराठा बोर्डिंग. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुण्यामध्ये याचे पदसिद्ध अध्यक्ष होते ते. गंगाराम कांबळे या अस्पृश्य समाजातील व्यक्तीला सत्यसुधारक हॉटेल कोल्हापूरमध्ये सुरू करून दिलं होतं. मल्लविद्येस आश्रय दिला होता. शिवाजी क्लब या क्रांतिकारक संघटनेस मदत केली होती. किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट स्थापन केलं होतं 1912मध्ये. खासबाग कुस्ती मैदान कोल्हापूरमध्ये स्थापन केलं होतं. मोतीबाग तालीम सुरू केली होती 1895मध्ये. 15 एप्रिल 1920मध्ये शाहू महाराज यांनी नाशिकच्या उदोजी स्टुडंट्स हॉस्टेलच्या पायाभरणी केली होती. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, म्हणून सक्तीच्या शिक्षणाची भारताला अत्यंत आवश्यकता आहे असं म्हटलं होतं शाहूंनी. भारतीय विद्यार्थी वसतिगृहाचे आद्यजनक मानले जाणारे समाजसुधारक होते छत्रपती शाहू महाराज. प्राथमिक शिक्षणावर माझा भर आहे, तरी माध्यमिक व उच्च शिक्षणाकडे माझं लक्ष कमी नाही असं पण शाहूंनी म्हटलं होतं. छत्रपती शाहूंना लोकांचा राजा या नावाने ओळखलं जातं आणि ते खरंच लोकांचे राजेच होते. ते त्यांच्या इतकं महान कार्य कुणीही नाही करू शकणार. राजश्री शाहू महाराज 1920 साली हुबळी येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष बनले होते. 1920च्या हुबळीच्या परिषदेचे. शाहू महाराजांचे वर्णन हे नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत अशा यथार्थ शब्दांनी धनंजय कीर यांनी काय म्हटलं, त्यांचं स्तुती कशी केली होती की नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत असं म्हटलं होतं. त्यांची वसतिगृहे बघू आपण कोणती. तर सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी 1896मध्ये सुरू करण्यात आलं होतं. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग 1901मध्ये मराठ्याचं होतं ते. दिगंबर जैन बोर्डिंग जैनसाठी 1901मध्ये. वीरशैव लिंगायत वसतिगृह 1906मध्ये.
किंग एडवर्ड मोहमेडन वसतिगृह 1906 मुस्लिम लीगचं होतं. मिस क्लार्क हॉस्टेल 1908 अस्पृश्यांसाठी. देवज्ञ समाज बोर्डिंग 1908. श्री नामदेव बोर्डिंग 1911 शिंपांसाठी होतं, शिंपी समाजासाठी. ओके, श्री नामदेव बोर्डिंग. इंडियन ख्रिश्चन हॉस्टेल 1915 ख्रिश्चन लोकांसाठी. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस गरिबांसाठी 1920 सुरू केलं होतं त्यांनी. शाहू महाराजांनी कोणत्या कोणत्या वृत्तपत्रांना सहकार्य केले यावरती पण क्वेश्चन आलेला आहे. तर जागरूक नावाचं वर्तमानपत्र होतं पुण्यामधलं. कुणाचं होतं जागरूक? हे बालचंद्र कोठारी यांचं. दिनमित्र हे नेवासामधून सुरू झालं होतं, मुकुंदराव पाटील यांचं होतं. दिनमित्र अजून बडोद्यामध्ये जे होतं ते भगवंतराव पाळेकर यांचं. ओके, नेवासामधलं मुकुंदराव पाटील आणि बडोदा म्हटलं तर भगवंतराव पाळेकर. विजयी मराठा पुण्यामध्ये सुरू झालं होतं, श्रीपतराव शिंदे यांनी केलं होतं. तरुण मराठा जे पुण्यामधलं होतं ते दिनकरराव जवळकर यांचं. केवारी पुण्यामधलं दिनकरराव जवळकर. जागृती बडोद्यामध्ये सुरू झालं होतं, भगवंतराव पाळेकर यांनी केलं होतं. ते जे पुण्यामधलं दिनकरराव जवळकर. डेक्कन रयत इंग्रजी भाषेमध्ये होते, पुण्यामध्येच वालचंद्र कोठारी आणि लठ्ठे यांनी केलं होतं. शिवछत्रपती कीर्तिवान निंबाळकर आणि केशव बागडे यांनी सुरू केलं होतं. मूकनायक हे मुंबईमध्ये वर्तमानपत्र सुरू केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. हंटर हे कोल्हापूरमध्ये खंडेराव बागल यांचं होतं. प्रबोधन नावाचं होतं पुण्यामधलं केशव ठाकरे यांचं. राष्ट्रवीर होतं बेळगावमध्ये शामराव देसाई यांचं. ब्राह्मणेतर हे व्यंकटराव गोडे यांचं वर्ध्यामधलं. बहिष्कृत भारत गणेश गवई. विश्वबंधू नावाचं वर्तमानपत्र होतं बळवंत पिसाळ. भगवा झेंडा दाजीराव कुरणे यांचं होतं. गरिबांचा केवारी बापूराव यादव आणि संजीवन नावाचं होतं दत्तात्रय रणदिवे. या सर्व वर्तमानपत्रांना शाहूंनी मदत केली होती. ओके, सहकार्य केलं होतं सुरू करण्यासाठी. ही नावे रिपीट ऐकली तर लक्षात राहून जातील. आता पाहू आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल. महर्षी ही पदवी त्यांना जनतेने दिली होती. 18 एप्रिल 1858 जन्म झालेला आहे. शिरवली, जिल्हा रत्नागिरी. मूळ गाव होतं त्यांचं मुरुड, रत्नागिरीमधलंच. आणि मृत्यू झाला त्यांचा 8 नोव्हेंबर 1962 हिंगणेमध्ये, पुण्यामध्ये येतं हिंगणे हे ठिकाण. अण्णासाहेब हे टोपण नाव होतं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं टोपण नाव काय? अण्णासाहेब. त्यांना अण्णा असं म्हणत होते सगळेजण. प्राथमिक शिक्षण त्यांनी मुरुड येथे झालं होतं. कर्वेंनी लोकसेवेची प्रेरणा मिळाली होती सोमन गुरुजींकडून. ओके, कर्वेंना लोकसेवेची प्रेरणा कुणाकडून मिळाली होती? महर्षी धोंडो केशव कर्वेंना तर सोमन गुरुजींकडून मिळाली होती. BA त्यांनी विल्सन कॉलेज मुंबईमध्ये 1884 केलं. विषय होता गणित. शिक्षक म्हणून नोकरी त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूल पुण्यामध्ये केली होती. प्राध्यापक ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित विषयाचे प्राध्यापक होते 15 नोव्हेंबर 1891 पुण्यामध्ये. ही नोकरी गोपाळकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून ते करत होते. विधवेशी पुनर्विवाह त्यांनी 1893 केला होता बघा. पंडित रमाबाईंनी स्थापन केलेल्या शारदा सदनमधील आनंदीबाई म्हणजेच गोदूबाई यांच्यासोबत त्यांनी विवाह केला होता. त्या विधवा होत्या. या पुनर्विवाहाला गोपाळ गणेश आगरकर उपस्थित होते. आगरकरांच्या उपस्थितीमध्ये झालेला पुण्यातला पहिलाच विवाह होता. आनंदीबाई या शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. या पुनर्विवाहाच्या निमंत्रक पत्रिकेवर सह्या गोपाळ गणेश आगरकर आणि जोशी यांनी केल्या होत्या. कर्वे यांचं स्त्री शिक्षण विषयक कार्य बघू आपण. विधवा विवाह उत्तेजक मंडळी स्थापन केली होती त्यांनी. मंडळी, विधवा विवाह उत्तेजक मंडळी स्थापन केली होती कर्वेंनी 31 डिसेंबर 1893 ओके, 31 डिसेंबर 1893 वर्धामध्ये स्थापन केली होती विधवा विवाह उत्तेजक मंडळी. आणि काय उद्देश होता या संस्थेचा? ते विधवा पुनर्विवाहासाठी जनमत तयार करणे, विधवांच्या पुनर्विवाह घडवून आणणे. आणि या संस्थेला 1895 विधवा विवाह प्रतिबंधक निवारण मंडळी असं नाव देण्यात आलं होतं. 1895 विधवा विवाह प्रतिबंधक निवारण मंडळी. अगोदर नाव काय होतं? विधवा विवाह उत्तेजक मंडळी, जे 1893 स्थापन झाली होती. नंतर अनाथ बालिकाश्रम 14 जून 1896 स्थापन केलं होतं. राव बहादूर भिडे यांच्या वाड्यामध्ये स्थापन करण्यात आलं होतं. अध्यक्ष होते राघव भांडारकर. आणि कार्यास सुरुवात झाली होती 1899 उद्देश काय होता? विधवांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली होती. 1946 सुवर्ण महोत्सव वर्ष होतं 1946 आणि नामकरण तेव्हा काय करण्यात आलं होतं याचं? अनाथ बालिकाश्रमचं हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं करण्यात आलं होतं. ओके, काय नाव ठेवलं होतं? हिंगणे स्त्री शिक्षण संस्था. निराश्रित महिला आणि मुली यांच्या शिक्षणासाठी त्यांना राहण्यासाठी महर्षी कर्वे यांनी 1899 ही संस्था स्थापन केली होती. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचं नेमकं उद्देश काय? तर निराश्रित महिला आणि मुली यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांना राहण्यासाठी म्हणजे संस्था सुरू केली होती. नंतर महिला विद्यालय 1907 हिंगण्यामध्ये सुरू झालं होतं. पुण्यामध्ये येतं ते हिंगणे.
निष्काम कर्ममठ 1910 मध्ये लोकसेवेसाठी आणि स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी संस्थेस वर्चस्व अर्पण करून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी या निष्काम कर्ममठाची स्थापना करण्यात आली होती. महिला विद्यापीठ 3 जून 1916 मध्ये बोधवाक्य काय होतं? संस्कृता स्त्री पराशक्ती. ओके, महिला विद्यापीठाचं बोधवाक्य लक्षात ठेवूया. संस्कृता स्त्री पराशक्ती 3 जून 1916 मध्ये स्थापन करण्यात आलं होतं. स्वतंत्र महिलांसाठी असणारं पहिलंच विद्यापीठ होतं हे महिला विद्यापीठ. भारतवर्ष महिला विद्यापीठ या नावाने सुरू केलं. भारतवर्षीय महिला विद्यापीठ. असे विद्यापीठ स्थापन करण्याची प्रेरणा त्यांना जपान महिला विद्यापीठाकडून मिळाली होती. पहिले कुलगुरू होते डॉक्टर राघव भांडारकर हे होते. ओके, 1920 मध्ये विद्यापीठाचे नामकरण श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी असं केलं होतं. 1920 मध्ये स्थापन झालं होतं महिला विद्यापीठ. 1916 मध्ये बोधवाक्य होतं संस्कृत स्त्री पराशक्ती. ओके, आणि जेव्हा 1920 मध्ये नामकरण का झालं होतं तर सर विठ्ठलनाथ ठाकरसी यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ 15 लाख रुपयांची देणगी दिली होती त्या विद्यापीठाला, आणि त्यामुळे मग त्याचं नामकरण करण्यात आलं तर SNDT महिला विद्यापीठ असं. शिक्षण यांचं मराठी आणि इंग्रजीतून दिलं जात होतं या शाळेमध्ये, या विद्यापीठामध्ये. विद्यापीठाचा दर्जा 1950 साली त्यांना मिळाला होता. महिला आश्रम त्यांनी 1915 मध्ये स्थापन केलं होतं. विधवा महिलांसाठी होतं. ओके, महिला आश्रम हे विधवा महिलांसाठी 1915 मध्ये स्थापन केलं होतं. अनाथ बालिकाश्रम, निष्काम कर्ममठ आणि महिला विद्यालय यामध्ये सेविकांना एकत्र करून हे स्थापन करण्यात आलं होतं. ओके, या तिघांचं म्हणजे महिला आश्रमामध्ये अनाथ बालिकाश्रम, निष्काम कर्ममठ आणि महिला विद्यापीठ. ओके, निष्काम कर्ममठ, महिला विद्यापीठ, विद्यालय या सर्व जे सेवक होते त्यांचे सगळ्यांचे एकत्रित करून महिला आश्रम 1915 मध्ये स्थापन केलं होतं. महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ 1936 साली कर्मवींनी स्थापन केलं होतं. ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी स्थापन केलं होतं. समता संघ 1 जानेवारी 1944 मध्ये स्थापन केला होता. जाती निर्मूलनासाठी केला होता 1948 मध्ये. ओके, अंतर्गत जाती निर्मूलन संस्थेच्या अंतर्गत केला होता. आणि कशासाठी केला होता समता संघ? तर जातीभेद आणि अस्पृश्यता निर्मूलन दूर करण्यासाठी. मानवी समता हे त्याचं मुखपत्र होतं. समता संघाचं मुखपत्र कोणतं म्हणलं तर मानवी समता. यांना प्रेरणा कोणाकडून भेटली? इंग्लंडमध्ये सोसायटी टू प्रमोट ह्युमन इक्वॅलिटीकडून. समता संघ स्थापन करण्यासाठी सोसायटी टू प्रमोट ह्युमन इक्वॅलिटीकडून त्यांना प्रेरणा मिळाली. जाती निर्मूलन संघटना 1948 मध्ये स्थापन केली होती. त्यांना आजपर्यंत कोणते कोणते सन्मान मिळाले? डिलीट पदवी मिळाली होती बनारस हिंदू विद्यापीठाकडून. कधी? 1942 मध्ये. डिलीट पदवी पुणे विद्यापीठाकडून पण भेटली त्यांना 1951 मध्ये. अजून डिलीट पदवी SNDT महिला विद्यापीठाने दिली 1954 मध्ये. पद्मभूषण त्यांना भारत सरकारकडून मिळाला होता 1955 मध्ये. LLD पदवी त्यांना मुंबई विद्यापीठाने दिली होती 1957 मध्ये. आणि भारतरत्न त्यांना भेटला होता भारत सरकारकडून 1958 मध्ये. आणि भारतरत्न का बरं दिला तर स्त्री शिक्षण विषयक त्यांच्या कार्याबद्दल व पुनर्विवाहाविषयक कार्याबद्दल त्यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे. कर्वेंचं आत्मचरित्र आत्मवृत्त यामध्ये आहे. ओके, आत्मवृत्त 1928 मध्ये लिहिलं होतं त्यांनी. लुकिंग बॅक म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये काय म्हणतात? लुकिंग बॅक. ओके, त्याचं ट्रान्सफर केलं होतं लुकिंग बॅक असं. आत्मवृत्त याच त्यांच्या आत्मचरित्राचं म्हणजे इंग्रजी लँग्वेजमध्ये ट्रान्सफर केलं होतं लुकिंग बॅक नावाने 1936 मध्ये. त्यांच्या इतर पण महत्त्वाच्या गोष्टी बघू. महर्षी कर्वे यांनी लंडन, जेनिवा, डेन्मार्क, स्वित्झर्लंड येथील शिक्षण परिषदांना हजर होते. त्यांनी आत्मवृत्त हे मासिक पण चालवत होते त्यांनी, आत्मवृत्त नावाचं. विद्यापीठाचा प्रसार आणि मदत मिळण्यासाठी विदेशी दौरा केला होता. अल्बर्ट आइन्स्टाईन सोबत पण भेट घेतलेली आहे. भारतरत्न मिळवणारे पहिलेच महाराष्ट्रीयन आहेत ते. महिला निवास स्थापन 1960 मध्ये पुण्याला केलं होतं. 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंडित नेहरू सहभागी झाले होते. 1917 मध्ये प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारी महाविद्यालय महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलं होतं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचाच मुलगा होता रघुनाथ धोंडो कर्वे. रघुनाथ धोंडो कर्वे पण समाजसुधारक होते. रसायनशास्त्र आणि संतती नियमन, लोकसंख्या नियंत्रण यावर विशेष कार्य केलं होतं. की संतती नियमन, लोकसंख्या नियंत्रण म्हणलं तर रघुनाथ धोंडो कर्वेच उत्तर येतं. समाज स्वास्थ्य ही नियतकालिका चालवत होते रघुनाथ धोंडो कर्वे. कुटुंब नियोजनासाठी संतती नियमनाच्या साधनांचा वापर करण्याचा प्रचार पहिल्यांदाच रघुनाथ धोंडो कर्वे यांनी केला होता. कुटुंब नियोजनासाठी प्रयत्न कोणी केले? मग रघुनाथ धोंडो कर्वे यांनी, जे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा मुलगा होता. आता बघू आपण जगन्नाथ शंकर सेठ यांच्याबद्दल माहिती. 1803 ते 1865 हा त्यांचा कार्यकाळ. यांचा जन्म झाला होता 10 फेब्रुवारी 1803 मध्ये ठाण्यामध्ये मुरबाड या ठिकाणी मुरकुटे कुटुंबामध्ये. 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो म्हणून नियुक्त झाली होती. स्त्री शिक्षणाबद्दल त्यांना आस्था होती. ते वास्तुविशारद पण होते. मुंबईचे शिल्पकार म्हणून
जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेट यांना ओळखलं जातं. बाळशास्त्री जांभेकर यांनी जगन्नाथ शंकर शेट यांना खिस्ती होण्यापासून वाचवलं होतं. एल्फिन्स्टन यांच्या मते त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी 1822 स्थापन केली होती. शाळा आणि शाळा पुस्तक मंडळाचे रूपांतरण झाले होते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये. मुंबई प्रांतासाठी शैक्षणिक योजना एल्फिन्स्टन यांनी जगन्नाथ शंकर शेट यांच्या मदतीने तयार केली होती. एल्फिन्स्टन हायस्कूल कधी स्थापन झालं होतं? 1824 आणि त्याच हायस्कूलमध्ये 1834 एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये रूपांतर झालं होतं. शंकर शेट यांच्या संकल्पनेनुसार ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना 1845 झाली होती. जगन्नाथ शंकर शेट फर्स्ट ग्रँड अँग्लो हायस्कूल 1857 स्थापन करण्यात आलं होतं. बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना 1840 साली करण्यात आली होती आणि त्याचंच नाव पुन्हा म्हणजे त्यांनी नाना स्थापनेपासून सलग 15 वर्ष सदस्य बनले होते. ओके, नाना हे 15 वर्ष सदस्य होते. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी 1848च्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत केली होती. संस्थापक कोण होते? दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड, विश्वनाथ मंडलिक, सेराबजी शापूरजी हे होते. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरीच मुलींसाठी शाळा सुरू केली होती 1848 मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांनी सहभाग घेतला होता. बॉम्बे असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली होती 26 ऑगस्ट 1852 पहिले अध्यक्ष कोण बनले होते? जगन्नाथ शंकर शेट. ते टाऊन असोसिएशनचे सदस्य होते. नाना मुंबईच्या कायदेमंडळाचे पण सदस्य होते. चिंचपोकळी या ठिकाणी गॅस कंपनी सुरू केली होती. जस्टिस ऑफ पीस म्हणून नेमणूक त्यांची 1835 करण्यात आली होती. एशियाटिक सोसायटी मुंबईचे नाना पहिले भारतीय सदस्य होते. स्थापना झाली होती 1830 मुंबई ते ठाणे 1853 पहिल्यांदा धावलेल्या रेल्वेमध्ये बसण्याचा मान पण त्यांना मिळाला होता, कारण त्यांनी रेल्वेसाठी म्हणजे रेल्वे बनवण्यासाठी मार्गासाठी प्रयत्न पण केले होते. मुंबईमधील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी नानांनी विहीर आणि तलावांची योजना सुरू केली होती. जगन्नाथ शंकर शेट फर्स्ट अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल स्थापना झाली होती 1857 नाना शंकर शेट यांच्या शैक्षणिक कार्याचे स्मारक म्हणून ओळखले जाते. नाना हे इंग्रजी, मराठी आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकार पण होते. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी 1848 या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत केली होती. संस्थापक कोण होते याचे? दादाबाई नौरोजी, भाऊदाजी लाड, विश्वनाथ मंडलिक, सोराबजी आणि शापूरजी. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरीच मुलींसाठी शाळा पण सुरू केली होती. सतीच्या चालीवर टीका करून त्या चालीविरुद्ध कायद्यासाठी प्रयत्न केला होता. सतीप्रथा बंद होण्यासाठी पार्लमेंटकडे गेलेल्या अर्जावर त्यांनी सही केली होती. राजाराम मोहन रॉय आणि जगन्नाथ शंकर शेट यांनी सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी मुंबईमध्ये जॉन माल्कम यांनी प्रयत्न केला होता आणि त्याला नानांनी पाठिंबा पण दिला होता. ओके, सती चालीचे निर्मूलन करण्यासाठी कोणी? जॉन माल्कम आणि नानांनी दोघांनी प्रयत्न केले. त्यांचा मृत्यू झाला 31 जुलै 1865 आता बघू आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल. यांचा कार्यकाळ तो 1812 ते 1846 ओके, आपण दर्पणकार या नावाने पण ओळखला जातं जांभेकरांना. जन्म झाला होता जांभेकरांचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये पोंपुर्ली या ठिकाणी 6 जानेवारी 1812 पूर्ण नाव काय? बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर. यांना भाषा कोणत्या कोणत्या येत होत्या? संस्कृत, इंग्रजी, गुजराती, बंगाली, फारसी, मराठी, लॅटिन, फ्रेंच, हिंदी, कन्नड, तेलुगू. बापरे, एवढ्या भाषा त्यांना येत होत्या. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी म्हणून त्यांनी 1830 नियुक्ती करण्यात आली होती. 1832 सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक बनले होते जांभेकर. एज्युकेशन इन्स्पेक्टर म्हणून मुंबई इलाक्यामध्ये प्राथमिक शाळांचे निरीक्षण करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांच्या प्रेरणेनेच प्रभाकर आणि उपदेश चंद्रिका ही नियतकालिका सुरू करण्यात आली होती. ओके, जांभेकर यांच्याच प्रेरणेने प्रभाकर आणि उपदेश चंद्रिका. त्यांचे ग्रंथ कोणते आहेत? पुनर्विवाह प्रकरण, बाल व्याकरण, हिंदुस्थानचा इतिहास, सारसंग्रह, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, इंग्लंडचा इतिहास, ज्योतिषशास्त्र, नीतिकथा, ज्ञानेश्वरीचे पाठभेदाचं संपादन, शून्यलब्धी. मराठी भाषेतलं पहिलं पुस्तक होतं शून्यलब्धी, ते पण जांभेकरांनीच लिहिलं होतं. दर्पण जांभेकरांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणतात दर्पणमुळे, कारण मराठीतलं पहिलं वृत्तपत्र होते दर्पण. कधी सुरू झालं होतं? 6 जानेवारी 1832 शुक्रवार होता. बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबईमध्ये सुरू केलं होतं. त्यापूर्वी मुंबापूर वृत्तपत्र 1828 सुरू झालं होतं असंही म्हणतात. दर्पण प्रारंभी पाक्षिक होतं, नंतर 4 मे 1832 ते साप्ताहिक बनलं. काळबादेवी रस्त्यावर मेसेंजर प्रेसमध्ये छापलं जायचं. दर शुक्रवारी ते प्रसिद्ध केलं जायचं. दर्पणचा आकार किती? 19.11.5 इंच होता. हे पहिलं वर्तमानपत्र असल्यामुळे थोडी डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे. 2 भाषेमध्ये होतं, इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये.
रघुनाथ हरिश्चंद्र आणि जनार्दन वासुदेवजी हे दोन गृहस्थ या पत्राचे चालक होते. कोण कोण? रघुनाथ हरिश्चंद्र आणि जनार्दन वासुदेव. स्वतः जांभेकर इंग्रजी मजकुराचं मराठीमध्ये भाषांतर करत असत. एका बदनामीच्या खटल्यामध्ये जांभेकर यांना 800 रुपये दंड झाला होता आणि त्यामुळे मग पैशाअभावी दर्पण वर्तमानपत्र बंद पडलं होतं. कुलाबा वेधशाळेचे ते संचालक पण होते. जिओग्राफिकल सोसायटीच्या इंग्लंडच्या मुंबई शाखेचे ते सदस्य होते. मराठी भाषेतील विविध पाठ्यपुस्तकांची त्यांनी निर्मिती केली होती. विधवा विवाहांचा पुरस्कार केला होता. तसेच बालविवाह, सतीप्रथा यांचे विरोधक होते. त्यांचे प्राचीन भारतीय शिलालेख आणि ताम्रपट या विषयामध्ये विविध लेख एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झाले आहे. 1834मध्ये एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणून पण काम केलं. ते भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र आणि गणित विषय शिकवत होते. कोणते? भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र आणि गणित. जांभेकरांना काय म्हणत होते तर आद्य इतिहास संशोधक, सुधारणावादांचे प्रवर्तक, महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक म्हणून जांभेकरांना ओळखलं जातं. दिग्दर्शन मासिक त्यांनी प्रसारित करण्याचा मागे मूळ उद्देश काय होता? भौतिकशास्त्र ज्ञानाचा प्रसार करणे. 1840मध्ये दिग्दर्शन हे मासिक भाऊ महाजन यांच्या मदतीने सुरू झालं होतं. मराठीतलं पहिलं मासिक होतं हे दिग्दर्शन. मासिकाद्वारे विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रसार केला होता. 1840मध्ये जस्टिस ऑफ पीस ही पदवी त्यांनी दिग्दर्शनच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेल्या लेखामुळे मिळाली होती. जस्टिस ऑफ पीस त्यांना दिग्दर्शनमध्ये जो लेख लिहिला होता त्यामुळे मिळाली होती 1840मध्ये. नेटिव्ह इम्प्रूव्हमेंट सोसायटीची स्थापना जांभेकरांनी केली होती. त्यांच्यामध्ये एक शशांद्री प्रकरण घडलं त्यांच्याबद्दलचं. ते काय होतं की शशांद्री ब्राह्मणाचे श्रीपती आणि नारायण ह्या दोन मुलांपैकी नारायण नावाचा जो मुलगा होता त्याचा ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली होती त्यांनी, आणि श्रीपतीने ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेऊ नये म्हणून जांभेकरांनी न्यायालयामार्फत त्यास ताब्यात घेतलं होतं आणि त्यांचं शुद्धीकरण पण केलं होतं. आणि यासाठी जांभेकरांना नाना शंकरसेठ, दादोबा पांडुरंग यांनी मदत केली होती. या प्रकरणामुळे मात्र जांभेकरांना ब्राह्मणांनी वाळीत टाकलं होतं. जांभेकरांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी मराठी माणसे कोणती होती बघा, हे पण महत्त्वाचे पॉईंट आहेत बघा. ख्रिश्चन धर्म कोणी स्वीकारला होता तर विष्णू भास्कर करमरकर, बाबा पदमजी, रामकृष्ण मोडक, नारायण टिळक, पंडित रमाबाई आणि गोविंदराव काणे या 6 जणांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. कोणी विष्णू भास्कर करमरकर, बाबा पदमजी, रामकृष्ण मोडक, नारायण टिळक, पंडिता रमाबाई आणि गोविंदराव काणे. ज्ञानप्रकाश मराठी भाषेत पहिलं दैनिक कृष्णाजी रानडे यांचं होतं ज्ञानप्रकाश नावाचं. शिक्षकाच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून त्यांनी कार्य केलं आहे. ते इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र या विषयावर पण लेखन करत असत. यांचा मृत्यू झाला 17 मे 1846मध्ये बनेश्वर इथे. दादोबा पांडुरंग तरखडकर 1814 ते 1882मध्ये. जन्म झाला होता 9 मे 1814मध्ये मुंबईमध्ये. त्यांनी दुभाषिक म्हणून बडोदा संस्थानामध्ये कार्य केलं आहे. मूळ घराणे होतं वसईजवळलं तरखडकर असल्याचे आडनाव त्यांचं तरखडकर असं पडलं. मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात. मराठी व्याकरणाचे पाणिनी असंही त्यांना म्हणतात. जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केलं आहे. अक्कलकोट म्हटलं जांभेकर असं ओळखलं जातं. 1842मध्ये ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. 1852मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. अहमदनगरमध्ये त्यांनी बिल्लांचा बिमोड केला म्हणून दादोबा पांडुरंगाच्या कार्याची पोस्ट म्हणून सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी दिली होती. दादोबा पांडुरंग तरखडकर इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये प्रवेश घेतला. एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट टीचर म्हणून कार्य केलेलं आहे. मानव धर्मसभा त्यांनी 22 जून 1844 साली सुरतमध्ये दुर्गाराम मच्छाराम दिनमणी शंकर दलपतराय यांच्या सहकार्याने स्थापन केली होती. प्रचारासाठी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिला होता. ईश्वर एकच आहे, मनुष्य मात्राची जात एक आहे, धर्म एक आहे, परमेश्वर प्राप्तीसाठी भक्ती करावी, सर्वांशी समानतेने वागावे. ख्रिश्चन धर्माचा प्रभाव होता परमहंस सभेवरती. सभासदांची नावेही फुटल्याबरोबरची संस्था मात्र बरखास्त झाली होती. सदस्यत्व कसे होते तर मी जातीभेद मानणार नाही असं म्हणजे अशी प्रतिज्ञा घेतली तर सदस्यत्व भेटायचं परमहंस सभेचं. याचं कार्य गुप्तपणे चालायचं. आणि अध्यक्ष कोण होते? परमहंस सभेचे अध्यक्ष म्हणलं तर रामचंद्र बाळकृष्ण जयकर 1849मध्ये. इथे भिकोबा चव्हाण, बाळ रामकृष्ण जयकर यांसारख्या मित्रांच्या मदतीने परमहंस सभा स्थापन करण्यात आली होती. आणि मग त्यातूनच पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेला पण गती मिळाली होती. या सभेच्या मार्गदर्शनाखाली तरखडकरांनी पारमांसिक ब्राह्मधर्म ग्रंथ लिहिला होता. उद्देश काय होता? अडाणी देशबांधवांमध्ये कार्याचा प्रसार करणे आणि सामाजिक प्रबोधन घडवून आणणे. मराठी भाषेचे व्याकरण, मराठी नकाशाचे पुस्तक, विधवा श्रुम अर्जुन,
मराठी लघुव्याकरण, शिशुभूत, धर्मविवचन, लघुव्याकरण, आत्मचरित्र, विद्येच्या लाभाविषयी, परमहंसिक ब्रह्मधर्म, कविता संग्रह. 1848मध्ये हे त्यांचे ग्रंथ आहेत सर्व. 1848मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली होती आणि त्याचे पहिले अध्यक्ष बनले होते तर्खडकर. यमुना पर्यटन या कादंबरीला तर्खडकरांचा पुनर्विवाह विषयक संस्कृत ग्रंथ जोडलेला आहे. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मोरोपंताच्या केकावली वर यशोदा पांडुरंगी ही टीका लिहिली होती. यांचा मृत्यू झाला बघा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा 17 ऑक्टोबर 1882 मध्ये.